नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नांदेड येथील कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याचे जे काही महिलाचे 1,500 रुपये असतील ते बँकेमध्ये जमा होतात आणि बँकेमार्फत आता लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजाराचं कर्ज दिलं जाणार आहे आणि त्यामधूनच त्यांच्यासाठी एक अत्यंत कर्ज दिल्यामुळं त्यांना महिलांना छोटासा व्यवसाय उभारण्यासाठी मदत होणार आहे. त्या अनुषंगाने एक नवीन योजना आखण्यात येणार आहे असं सुद्धा ते म्हणाले. त्यामध्ये नंतर देत असताना जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा नांदेड बँक जिल्हा मध्यवर्ती असेल, हे असे अनेक बँकाशी त्यांचे आता बोलणे होऊन त्यानंतर ही कर्ज योजना महिलांसाठी आणली जाणार आहे. नेमकं कार्यक्रमामध्ये काय म्हटले ते आपण आता थोडक्यामध्ये क्लिपद्वारे पाहणार आहोत. इतर पण अनेक निवेदनं आज दिलेली आहेत. तिथं लाडक्या बहिणी बसल्यात. मला त्यांना सांगायचं आहे, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात. लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो. त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय. तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे. काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय. मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. अशा पद्धतीनं नांदेड येथील सभेमध्ये त्यांनी बोलताना हे सांगितलेलं आहे. आणि आता याच्यानंतर अनेक चिन्ह निर्माण होत आहेत की हे कर्ज दिलं जाईल तर या कर्जाला व्याज असेल का, किंवा यावरती किती व्याज आकारलं जाईल आहे का नाही, याबद्दल ती अनेक संभ्रम आहेत. त्याच्यानंतरही आता काही आल्यानंतर याच्याबद्दलचं अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. अशा पद्धतीनं सध्या तरी महिलांसाठी लाडकी बहीण योजना जे काय असेल त्यांच्यासाठी आता कर्ज योजना दिली जाणार आहे. 30 ते 40 हजाराचं कर्ज दिलं जाणार आहे आणि ते त्याच हप्त्यामधून कपात केलं जाणार आहे. पण यामुळं महिलांना एकखट्या रक्कम मिळत असल्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटासा व्यवसाय करणे असेल ते अत्यंत सुलभ होणार आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.